तो काय सांगाल, भंडाऱ्याच्या आयुध निर्माण कंपनीमध्ये एक स्फोट झालेला आहे. आतापर्यंत काय परिस्थिती आणि किती लोकांची डेथ झालेली आहे? मी आता तिथे जाऊन आलो आहे आणि तिथं 13 लोक त्या डिपार्टमेंटमध्ये काम करत होते आणि ते 13पैकी आता एक अजून काढलं आहे, तर 7 लोक बाहेर काढण्यात आले, तर 7पैकी एक डेथ आहे आणि बाकीच्यावरती उपचार सुरू आहे. भंडाऱ्याला इथून हलवून भंडाऱ्याला काही प्राथमिक स्तरावरती इथं काही ट्रीटमेंट करून लगेच त्यांना ऑक्सिजन वगैरे देऊन भंडाऱ्याला हलवण्यात आला आहे. आणि ते बाकीचे जे लोक आहेत तिथं आतमध्ये आवाज येते, बोलत आहेत, ते त्यांच्यामध्ये ते दबलेलं आहे. त्याच्यासाठी NDRची SDMची टीम जी आहे ते नागपूरहून बोलवण्यात आलेलं आहे. त्याच्यात ते इक्विपमेंट कटर वगैरे जे आहे ते सगळं म्हणजे जिल्हा प्रशासन संपूर्ण तिकडे SP असेल, कलेक्टर असेल, SDM असेल, सगळं तिथं उभे आहेत आणि आयुध निर्माण कंपनीचे सुद्धा सगळे अधिकारी आहेत. आणि जी काही जिल्हा स्तरावरची जी काही त्यांना मदत लागते, मग ॲम्ब्युलन्स असेल, फायरची गाडी असेल, सगळं तिथं बोलवण्यात आलेलं आहे. उत्तम तिथं व्यवस्था सुरू आहे. प्रयत्न चालू आहे की सगळे काढायचे, कारण मोठे जी बिल्डिंग होती ती सगळी बिल्डिंग कोलॅप्स झाली. त्याच्यामुळे खाली बऱ्याच ठिकाणी आणि मोठे भिंत असल्यामुळे ते थोडंसं एकदम सहज निघत नाही. तर त्यासाठी जे लागणारे हेड्रा वगैरे आहेत ते सुद्धा आपण बोलवण्यात आलेलं आहे आणि ते काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अजून आतमध्ये किती लोक फसले असतात? हां, टोटल 13पैकी आता 7 काढले तर 6 फसले आहेत अजून आणि एक काढत आहेत आता ते बऱ्याच प्रमाणात. आणि म्हणजे भंडारा आयुध निर्माण कंपनीमध्ये ही इतिहासात पहिल्यांदाच घडलं एवढं मोठं ते स्फोट आहे. म्हणजे छोटं मोठं झाला असतं ते ठीक आहे, पण ह्या पूर्णच कोलॅप्स झाली. परंतु देवाकडे तेच प्रार्थना आहे की मॅक्झिमम लोक सगळं सुखरूप राहावं, ही देवाकडे प्रार्थना आहे. आणि आपल्याला जे संभ्रम निर्माण केलं होतं काय एवढे डेथ झाले तेवढे झाले असं तसं काहीही नाही आहे. आपल्या माध्यमानं सुद्धा विनंती आहे की जे फॅक्ट आहे आत्तापर्यंतचं एक डेथ झाला आहे आणि बाकी सगळं सुखरूप आहे. तुम्ही घटनास्थळी गेले होते, कशाने आग लागली काही कळलं? नाही, ते तो आता ते जे तपासणीचा तो पार्ट आहे. आता ते याचा आपल्या राष्ट्रीय सुरक्षेचा हा विषय आहे, त्याच्यामध्ये मोठी कमिटी वगैरे त्याच्याकडून होणार. तर तो सुरक्षा विभागाकडून ते तपासणी होती. परंतु जे कोलॅप्स झालेलं आहे ते मात्र मोठ्या प्रमाणात कोलॅप्स आहे आणि नक्कीच आता बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.